कल्याण नागरिकचा 78वा वर्धापन दिन कल्याणभूषण पुरस्कार थाटात संपन्न झाला। यावेळी आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे वृत्तपत्र सृष्टीचे भीष्माचार्य ज्येष्ठ संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर म्हणाले, निर्भीड बेधडक संपादकीय लिहिणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे। हे दुर्दैव आहे, पण आजही बेधडक लिहिणारे अनेक मान्यवर आहेत। त्यामुळे तर लोकशाही जिवंत आहे। ती जिवंत ठेवण्यासाठी संपादकांनी अन्यायाविरुद्ध बंड करणारी लेखन करावे। यावेळी ज्येष्ठ पत्रकार, शिवचरित्र व्याख्याते, ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष श्री शांताराम तांगडकर म्हणाले, मच्छिंद्र कांबळे म्हणजे जिद्द, संघर्ष यातून उभे राहिलेले व्यक्तिमत्व। कल्याण नागरिक हे आपल्या कुटुंबाचे वृत्तपत्र आहे असं समजून मच्छिंद्र कांबळे यांना साथ द्या। सूर म्हणतो साथ द्या, दिवा म्हणतो वात द्या। मच्छिंद्र कांबळे यांना मदतीचा हात द्या। भविष्यात कल्याण नागरिकच दैनिकात रूपांतर व्हावं, दो दिन लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी बुधकर पब्लिसिटीचे निशिकांत बुधकर म्हणाले, समर्थ जाहिरात एजन्सी ते वृत्तपत्र हा प्रवास तरुणांना प्रेरणादायी आहे। यावेळी चार्टर्ड अकाउंटंट अमित मेहरे म्हणाले, आजच्या युवकांनी नोकरीकडे न वळता मच्छिंद्र कांबळे सारखा स्वतंत्र उद्योग उभा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी कार्यसम्राट नगरसेविका हेमलता पवार यांनी मच्छिंद्र कांबळे यांच्या संघर्षाचा मुक्त कंठाने गौरव केला। प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आलं, त्यानंतर संपादक मच्छिंद्र कांबळे यांनी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केला। कल्याण नागरिक या अंकाचे मान्यवर पाहुण्यांचे हस्ते प्रकाशन झाले। गुणवंतांना कल्याणभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। सौ श्रद्धा वजे यांनी सहस्त्रकाळातील साहित्यिका अमृता प्रीतम यांचा जीवनपट अमृततुल्य वाणीतून सादर केला। त्यांचा सत्कार आनंदी मंचच्या सौ लता पालवे यांनी केला। यावेळी विशेष सहकार्य श्री किशोर लाड, संपादक मच्छिंद्र कांबळे यांचे सुपुत्र प्रथमेश दादा कांबळे, सुधीर लवांडे, श्री सुनील भागवत यांनी केलं। कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन गुणवंत व्यक्तिमत्व योगेश जोशी यांनी केलं। कार्यक्रमाला शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील कल्याण डोंबिवलीमधील अनेक मान्यवर उपस्थित होते। सर्व पाहुण्यांचे आभार कल्याण नागरिकचे संपादक श्री मच्छिंद्र कांबळे यांनी मानले। त्यामुळे वृत्तपत्र चालणं फार कठीण झालेलं आहे आणि म्हणून मी या तमाम वाचकांना, तमाम कल्याणकरांना विनंती करेन की कल्याण नागरिक हे मच्छिंद्र कांबळेंचं वृत्तपत्र नाही, ते तुमच्या सर्वांचं वृत्तपत्र आहे। ते घराघरात गेलं पाहिजे, कल्याणच्या नगरीमध्ये गेले पाहिजे, घराघरात गेले पाहिजे आणि कल्याण नागरिक हा आवाज उठवला पाहिजे। त्यासाठी काय पाहिजे असतं? पाहिजे तुमची